और अब हिंदवी स्वराज के संस्थापक तथा भारतीय नौसेना के जनक छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति को माल्यार्पण कर अभिवादन किया जाएगा। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज। इंडिया मेरीटाईम वीक 2025 अमित शहांच्या हस्ते उद्घाटन पार पडत आहे आणि याच कार्यक्रमाचे जे सोपस्कार आहेत अर्थात दीपप्रज्वलन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार देखील आता अमित शहांनी अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। अमित शहा यांच्यासोबतच मुख्यमंत्री, त्यासोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे याशिवाय गोव्याचे देखील मुख्यमंत्री उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान या कार्यक्रमासाठी राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। देशाची सागरी ताकद आणि ब्लू इकॉनॉमी अधिक बळकट करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। हा कार्यक्रम 5 दिवस चालणार असून 27 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाचं आयोजन बंदर संघ, त्याचप्रमाणे बंदर जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय यांच्या वतीनं करण्यात आलंय। या उद्घाटनाप्रसंगी अमित शहा हे भारताच्या सागरी भविष्य दृष्टीबद्दल आणि विकसित भारत 2047 मध्ये सागरी क्षेत्राच्या भूमिकेबाबत आपले विचार मांडणार आहेत। तेव्हा या कार्यक्रमासाठी आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बोलायला उभे राहिलेत, आपण ऐकूया। At India Maritime Week 2025, the respected dignitaries on dais, Sri Amit Shah ji, Honorable Union Minister,